बीडमधील रुग्णालयामध्ये जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात। पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली, सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून बाहेर काढलं। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप। गृहमंत्री घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी सुळेंची मागणी, तर आरोप खोटे आणि तथ्यहीन, कोथरूड पोलिसांची माहिती। 55 वर्षांनी मेघदूत बंगल्यामध्ये पाऊल ठेवताच मंत्री शंभूराज देसाईंसह मातोश्रींना अश्रू अनावर। ज्या बंगल्यावर जन्म तिथेच मंत्री म्हणून राहणार, गृहप्रवेशाच्या वेळेला देसाई भाऊक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराला बॉम्ब न उडवण्याची धमकी, पोलिसांकडून धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक। नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असल्यास भाजपचा महापौर येणं गरजेचं। जोमानं कामाला लागा, मनपा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे रवींद्र चव्हाणांचे संकेत। पर्यटकांना खुणावणारा साताऱ्यामधील ठोसेघरचा धबधबा फेसाळला। डोळ्याचं पारणं फेडणारी मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस, 10,000 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। 5 लाख नागरिकांना फटका, रस्त्यातील गाड्या, घरातील साहित्य पाण्यामध्ये बुडालं। उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यामध्ये कारचा अपघात, 11 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा, भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा। ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीमधल्या कार्यक्रमात विधान।